नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS मराठी GK या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला येणाऱ्या 22 फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या बीड पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बीड जिल्ह्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मे सन 1960। तर पहा, 1 मे सन 1960 या दिवशी बीड या जिल्ह्याची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, हैदराबाद स्टेट। तर निजाम राजवटीमध्ये पहा, बीड हा जो जिल्हा आहे तर तो हैदराबाद स्टेट या राज्याचा तो भाग होता। प्रश्न क्रमांक तिसरा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3 11। किती? बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते? तर बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 चंपावती नगर। काय होते? चंपावती नगर हे बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव होते। प्रश्न क्रमांक 5, बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 NH52। तर पहा, बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग हा NH52 हा राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 6, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, सदाशिव नीलकंठ जोशी। तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व हे पहा, सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केलेले होते। प्रश्न क्रमांक 7, बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सुनेत्रा पवार। तर पहा, सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री त्या आहेत। प्रश्न क्रमांक 8, बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 3.45%। तर पहा, बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 3.45% इतके आहे। प्रश्न क्रमांक 9, बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। तर पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 किती? एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 10, कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद तुघलक। तर पहा, मोहम्मद तुघलक यांच्या कारकिर्दीमध्ये पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले होते। प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 25,85,049। तर 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची पहा एकूण लोकसंख्या ही 25,85,049 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 12, बीड हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा। तर पहा, बीड हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये स्थित आहे किंवा येतो। प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 10,693 चौरस किलोमीटर। तर पहा, बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे 10,693 चौरस किलोमीटर इतके आहे। प्रश्न क्रमांक 14, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 10वा। तर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड या जिल्ह्याचा महाराष्ट्रात 10वा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 15, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 आष्टी। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आष्टी हा तालुका आहे।
प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा वडवणी. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका वडवणी हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 17, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका बीड हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 18, बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत कोणती प्रमुख डोंगररांग पसरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट रांग. तर पहा बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत बालाघाट ही प्रमुख डोंगर रांग पसरलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार पहा बीड या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 916 आहे. किती? 916 इतके आहे. प्रश्न क्रमांक 20, बालाघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या 2 भौगोलिक भागात विभाजन झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश. तर पहा बालाघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश हे 2 भौगोलिक भागात विभाजन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 21, बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण किती जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 6. तर पहा बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण 6 जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत. तर ते 6 जिल्हे कोणकोणते आहेत तर ते पाहूया. तर पहा उत्तरेस आहे संभाजीनगर आणि जालना, पश्चिमेस आहे अहिल्यानगर, दक्षिणेस आहे धाराशिव आणि पूर्वेस आहे लातूर आणि परभणी. या 6 जिल्ह्याला बीड या जिल्ह्याची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 22, बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बीड या जिल्ह्यामध्येच आहे. प्रश्न क्रमांक 23, बीड जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या कार्यरत आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा 11. तर बीड जिल्ह्यामध्ये पहा एकूण 11 पंचायत समित्या या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 24, बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गंगाथडी. तर पहा बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेमध्ये गंगाथडी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25, बीड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे तर तो ऑप्शन क्रमांक 1 आष्टी हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 26, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण हे पहा ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा आहे. बिंदुसरा या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, बीड जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 1034. किती? बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1034 ग्रामपंचायत्या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 28, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण काम पाहतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो. प्रश्न क्रमांक 29, बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 घाट किंवा बालाघाट. तर पहा बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक हे घाट किंवा बालाघाट या नावाने त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30, बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे तर तो ऑप्शन क्रमांक 4 परळी हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 31, बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मोर. तर पहा बीड जिल्ह्यातील जे नायगाव अभयारण्य आहे तर ते मोर या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 32,
बालाघाट डोंगररांगेचा विस्तार बीड जिल्ह्यात कसा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, बालाघाट डोंगररांगेचा जो विस्तार आहे तर तो बीड जिल्ह्यामध्ये पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत असा विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 33. बीड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 केज. तर बीड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका केज हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 34. बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 4 गेवराई हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 35. गोदावरी नदी बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी करते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा जालना. तर गोदावरी ही जी नदी आहे तर ती बीड जिल्ह्याला जालना या जिल्ह्यापासून वेगळी करते. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणता तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये येत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 उदगीर. उदगीर हा तालुका बीड या जिल्ह्यामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बीड जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नांदेड. नांदेड या जिल्ह्याची सीमा ही बीड या जिल्ह्याला लागून नाही. प्रश्न क्रमांक 38. मेहकरी हा प्रकल्प बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर मेहकरी हा जो प्रकल्प आहे तर तो पहा बीड जिल्ह्यातील ऑप्शन क्रमांक 1 आष्टी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आष्टी या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39. बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी किती मिलीमीटर आहे? तर बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान पहा सरासरी ऑप्शन क्रमांक 3 666.36 मिलीमीटर इतके आहे. प्रश्न क्रमांक 40. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर बीड जिल्ह्यातील माजलगाव हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सिंदफळा. काय आहे? सिंदफळा या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे.